नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपलं लेसन सुरू होतंय 5वं. याच्या अगोदर आपण लेसन 5वं यासाठी पूर्व तयारी हा हे एक लेक्चर घेतलेलं आहे. ते जर तुम्ही अभ्यासलं नसेल तर अगोदर त्याचा अभ्यास करा, ते बघा, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. तो व्हिडिओ जर व्यवस्थित अभ्यासला असेल तरच हे लेक्चर तुम्हाला कळेल. तर चला, आपलं लेसन आहे 5वं, कमांड सेंटेन्स. कमांड सेंटेन्स याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. ह्या लेक्चरचा अभ्यास करून, ह्या प्रकरणाचा अभ्यास करून आपण काय काय करू शकतो? आपण दुसऱ्यांना काम सांगू शकतो. काम सांगणे, विनंती करू शकतो. विनंती करू शकतो. एखाद्याला काम सांगणे, विनंती करणे, एखाद्याला एखादी क्रिया करू देणे, अशा अनेक प्रकारचा वापर आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. चला, प्रस्तावना काय म्हणते? कमांड सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आपण दैनंदिन बोलचालीत एखाद्याला काही करायला सांगतो, करू नको असं सांगतो, सूचना देतो किंवा विनंती करतो, अशा प्रकारची वाक्य वापरतो. अशा वाक्यांना कमांड सेंटेन्स असं म्हणतात. कमांड सेंटेन्स मध्ये मुख्यतः 3 प्रकार असतात. पहिला प्रकार काय आहे? डायरेक्ट कमांड. दुसरा पोलाइट रिक्वेस्ट. तिसरा लेटचा वापर असलेली वाक्य. त्या सर्वांचा आपण अभ्यास करूया. सुरुवातीला आपण डायरेक्ट कमांड हा प्रकार घेऊ. आता ही डायरेक्ट कमांड कशी करायची? पहिल्यांदा क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, नंतर ऑब्जेक्ट म्हणजे उरलेला घटक, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण काही क्रियापद बघितली होती बघा. अत्यंत सोपं आहे डायरेक्ट कमांड. त्याच्यात आपण समजा ओपन बघूया. ओपनचा काय अर्थ होतो? उघड. काय उघड? दरवाजा उघड. मग ते लिहा समोर, ओपन द डोअर. पुन्हा एक क्रियापद आपण बघितलं होतं. ही एक प्राथमिक माहिती देतोय. क्लोज. क्लोज म्हणजे बंद कर. आता काय बंद कर? तर तुझं पुस्तक बंद कर. काय बंद कर? तुझं पुस्तक बंद कर. क्लोज युअर बुक. क्लोज युअर बुक म्हणजे पहिल्यांदा क्रियापद लिहा, नंतर जे बोलायचं आहे ते समोर लिहा. सोपं आहे एकदम. नेगेटिव्ह मध्ये काय करायचं? आता आपण पहिलं पॉझिटिव्हचं वाक्य कसं केलं? ओपन द डोअर. ओपन द डोअर. आता नेगेटिव्ह करताना याचा अर्थ झाला दरवाजा उघड. दरवाजा उघडू नको, फक्त डोंट टाकायचं. डोंट ओपन द डोअर. म्हणजे याचं काय सूत्र? कोणत्या सूत्राने आपल्याला हे बनवता येईल? अगोदर डोंट लिहा, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि नंतर ऑब्जेक्ट, शेवटी फुल स्टॉप द्या. बघा, आपण त्याच क्रियापदांचा वापर करून पहिलं वाक्य, पुस्तक उघड. पुस्तक उघड. आता इथं क्रियापद काय आलं? उघड. उघडला काय लिहिलं? ओपन. काय उरलं? पुस्तक. द बुक पुढे लिहा. वाक्य होईल ओपन द बुक. आता पुस्तक उघडू नको, पहिलं पॉझिटिव्हचं ओपन द बुक, अगोदर फक्त डोंट टाका. वाक्य होऊन जाईल डोंट ओपन द बुक. या फळ्यावर तुझं नाव लिही. क्रियापद काय आलं? लिहा.
राईट लिहिलं. काय लिहा? तुझं नाव लिहा. युअर नेम. कोणत्या? या फळ्यावर. वरची वाक्य कशी, वरची शब्द कशी लिहायची आपण बघितलेली आहे. ऑन धिस बोर्ड. वाक्य होऊन जाईल राईट युअर नेम ऑन धिस बोर्ड. या फळ्यावर तुझं नाव लिहू नको. फक्त डोंट लिहिलं. डोंट आणि वाक्य जसंच्या तसं. डोंट राईट युअर नेम ऑन धिस बोर्ड. समोरचं वाक्य माझ्याकडे बघ. माझ्याकडे पहा. पाहण्याला काय? लुक. माझ्याकडे, कडे प्रेपोजिशनचा भाग आहे. ॲट मी. लुक ॲट मी. माझ्याकडे पाहू नको. डोंट लुक ॲट मी. फक्त डोंट टाकायचं आहे इथं. माझ्या समोर उभा राहा. उभं राहा आणि क्रियापदे. स्टँड अप. माझ्या समोर, इन फ्रंट ऑफ मी. तुझ्या समोर, इन फ्रंट ऑफ यू. घरासमोर, इन फ्रंट ऑफ द हाऊस. शाळेसमोर, इन फ्रंट ऑफ द स्कूल. अशा पद्धतीनं. माझ्या समोर उभा राहू नको. डोंट टाका फक्त. स्टँड अप इन फ्रंट ऑफ मी हे झालं पॉझिटिव्ह. आणि डोंट स्टँड अप इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर उभा राहू नको, हे झालं निगेटिव्ह. तिला तुझं ओळखपत्र दाखव. दाखवणे. शो. काय दाखव? तुझं ओळखपत्र दाखव. तुझं ओळखपत्र. आता हे वाक्य बघा. तिला तुझं ओळखपत्र दाखव. मग शो हर काय? ओळखपत्र. युअर आयडेंटिटी कार्ड. आता मला तुझं ओळखपत्र दाखव. शो मी युअर आयडेंटिटी कार्ड. तिला तुझं पुस्तक दाखव. शो हर युअर बुक. तिला तुझं ओळखपत्र दाखवू नको. डोंट टाका फक्त. डोंट शो हर युअर आयडेंटिटी कार्ड. डोंट शो हर युअर आयडेंटिटी कार्ड. एकदम सोपं आहे बेटा. पोलाइट रिक्वेस्ट. आता इथं जे आपण डायरेक्ट कमांडची वाक्य बघितली अगदी तशीच आहे. फक्त त्यांच्या अगोदर एक तर प्लीज लिहा किंवा काइंडली लिहा. फक्त एक शब्द ऍड करायचा आहे. आता प्लीज किंवा काइंडली ऍड केलं का ते पोलाइट रिक्वेस्ट होऊन जातं. पोलाइट रिक्वेस्ट. कृपया डोळे बंद करा. प्लीज क्लोज युअर आईज. कृपया डोळे बंद करू नका. प्लीज डोंट क्लोज युअर आईज. इथं प्लीजच्या जागी तुम्ही काइंडली पण वापरू शकता. कृपया तुमचं पुस्तक उघडा. काइंडली ओपन युअर बुक. कृपया तुमचं पुस्तक उघडू नका. काइंडली डोंट ओपन युअर बुक. कृपया येथे या. प्लीज कम हिअर. येणे क्रियापद आहे. या. कृपया येथे येऊ नका. प्लीज डोंट कम हिअर. कृपया चेंडू फेका. प्लीज थ्रो द बॉल. सूत्र विसरायचं नाही. फक्त प्लीज किंवा काइंडली लिहा आणि डायरेक्ट कमांड जसंच्या तसं लिहून काढा. वाक्य तयार होऊन जात. कृपया चेंडू फेकू नका. प्लीज डोंट थ्रो द बॉल. कृपया तुमचं, सॉरी इथं तुमचा पाहिजे.
कृपया तुमचा पेन मला द्या. प्लीज गिव्ह मी युअर पेन. कृपया तुमचा पेन तिला देऊ नका. इथं तिला ऍड केलं बघा. इथं मला होतं, इथं तिला आहे. कृपया तुमचा पेन तिला देऊ नका. प्लीज डोंट गिव्ह हर. तिला असेल तर हर, मला असेल तर मी. प्लीज डोंट गिव्ह हर युअर पेन. आता हे थोडस लक्षात घ्या. लेटचा वापर करून हे फार महत्वाचं आहे. इथं लेट लिहिलं, लेट नीट समजून घ्या. जर लेट लिहिलं, लेट म्हणजे क्रिया करू देणे, एखादी क्रिया करू देणे, लेट. आणि इथं समजा इथं मी क्रियापद लिहिलं एखादं, समजा क्राय, लेट क्राय. याचा अर्थ झाला का रडू द्या, रडू दे. आणि इथं मी जर डोंट लेट डोंट आणि लेट क्राय जर लिहिलं तर रडू देऊ नको. आता कुणाला तो ऑब्जेक्ट इथं लिहावा लागतो, तो ऑब्जेक्ट इथं लिहावा लागतो. मग आपण कोणकोणते ऑब्जेक्ट वापरू शकतो बघा. इथं एवढे ऑब्जेक्ट आपण वापरू शकतो. मला म्हणायचं झालं तर मी म्हणा, त्याला म्हणायचं झालं हिम म्हणा, तिला म्हणायचं झालं हर म्हणा, त्यांना देम, आम्हाला अस. आणि एखादं नाव वापरायचं झालं तर तुम्ही नाव बी वापरू शकता. आता मी तुम्हाला एक वाक्य समजून सांगतो. लेट मी गो. 2 मिनिटं आपण पुन्हा घेऊ. लेट मी गो, मला जाऊ दे. आता मी म्हणजे मला, गो म्हणजे जाणे, मला जाऊ दे. आता कुठं जाऊ दे ते बी लिहा. लेट मी गो टू स्कूल, लेट मी गो टू स्कूल. आता फक्त इथं हा ऑब्जेक्ट बदलायची गरज आहे. आता इथं मीच्या ऐवजी जर हिम घेतलं तर लेट हिम गो टू स्कूल, त्याला शाळेत जाऊ दे. इथं जर हर घेतलं, लेट हर गो टू स्कूल, तिला शाळेत जाऊ दे. आता इथं देम घेतलं, देम, लेट देम गो टू स्कूल, त्यांना शाळेत जाऊ द्या. एखादं नाव घेतलं, युअर सन, लेट युअर सन गो टू स्कूल, तुझ्या मुलाला शाळेत जाऊ दे. अशा पद्धतीनं अजून वाक्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेलच ते. मला अभ्यास करू दे, लेट मी स्टडी, त्याला क्रिकेट खेळू देऊ नको, फक्त डोंट टाका. डोंट लेट हिम प्ले क्रिकेट. तिला आधी बोलू दे, लेट हर स्पीक फर्स्ट. तुझ्या मुलाला टीव्ही पाहू देऊ नको, डोंट लेट युअर सन वॉच टीव्ही. आपण सकाळी इथे काम, इथं शब्द चुकला, आम्हाला पाहिजे. ते काय, हे टाईप मी करत नाही, तर त्यामुळं अशा थोड्याशा चुका होतात, पण मी ते दुरुस्त करतो, काही ताण घेऊ नका. आपण सकाळी इथे काम, आम्हाला सकाळी इथे काम करू दे. आम्हाला, इथं आम्हाला शब्द आहे. आम्हाला काय, अस. मग वाक्य काय होईल, लेट अस वर्क, लेट अस वर्क तिथे ना, तिथेला देअर आहे.
मग लेट अस वर्क देअर इन द मॉर्निंग. आता हा लेटचाच समोरचा भाग आहे, नीट लक्ष देऊन बघा. त्याचाच पुढचा भाग आहे लेट्स आणि क्रियापदाचं पहिलं रूप लेट्स. तर हे लेट्सचा वापर कधी करतो आपण? चल आपण करूया, चला आपण खेळूया, चला आपण शाळेत जाऊया, चला आपण इंग्रजीचा अभ्यास करूया, अशा पद्धतीचे जर वाक्य बोलायचे असेल तर लेट्सचा वापर करावा लागतो. मग चला इंग्रजीचा अभ्यास करूया, लेट्स स्टडी इंग्लिश. चला वर्ग सुरू करूया, लेट्स स्टार्ट द क्लास. चला वेळ वाया घालवायला नको, लेट्स नॉट वेस्ट टाइम. आता इथं नॉट लेट्सच्या नंतरच घ्या, अगोदर डोंट सारखं वापरायचं नाही. चला आवाज करायला नको, लेट्स नॉट मेक नॉइस. चला आता वाद घालायला नको, लेट्स नॉट आर्ग्यू नाउ. तर मित्रांनो हे होतं आजचं लेक्चर कमांड सेंटेन्स. कमांड सेंटेन्सचे फक्त 2 प्रकरण झाले, एक पूर्वतयारी आणि एक हे लेक्चर. आता उद्यापासून इंग्लिशचा आत्मा ज्याला म्हटलं जातं टेन्सेस, तो भाग सुरू होणार आहे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. इंग्लिश मध्ये ज्याला टेन्स जमले असं म्हणतात त्याला इंग्लिश जमलं. इंग्रजीचा आत्मा म्हणतात टेन्सला. आजपर्यंत आपण जे केलं किंवा आपण जे करत आलोत ते अगदी बेसिक आहे असं समजा. खरं ग्रामर, खरं इंग्रजी उद्यापासून सुरू होईल हे बघा. पण ते टेन्स आणि याच्या समोरचं जे इंग्लिश आहे हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा मागची सर्व प्रकरणं तुमची क्लिअर असतील. इंग्लिशचे 3 टप्पे आहेत, एक बेसिक लेवल, एक मधला टप्पा असतो आणि एक हाय क्वालिटीचं इंग्लिश, नेक्स्ट लेवलचं इंग्लिश. तर आता हे बेसिक संपलं आज. उद्यापासून म्हणजे खऱ्या इंग्रजीला सुरुवात झाली. टेन्सेस आले म्हणजे सर्व आलं तुम्हाला. तर चला जास्त वेळ घेत नाही, फक्त हेतू हाच आहे हे एवढं बोलण्याचा की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. चला धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुमच्यात शिकण्याची जिद्द आहे. इथून समोर तुमच्या प्रवासाला माझ्या शुभेच्छा.